आटपाडी तालुक्यातील पशुधनाच्या चाऱ्याचा विषय फार गंभीर बनलेला असून तालुक्यामध्ये कसलाही चारा उपलब्ध नाही। तसेच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे। तरी शासनाने ताबडतोब चारा छावण्या सुरू करून तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा या मागणीसाठी आटपाडी तहसील कार्यालयासमोर बळीराजा शेतकरी संघटना सर्वपक्षीय शेतकरी यांच्या वतीने धरणं आंदोलनाची सुरुवात झाली। या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांसह आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। शासनाकडून जनावरांच्या चारा छावण्या चालू करण्यात याव्यात या मागणीसाठी दिनांक 8 जानेवारी 2019 रोजी निवेदन दिले असून पुरवठा अधिकारी यांनी दिनांक 25 जानेवारी 2019 अन्वये चारा छावण्या उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे व त्याची कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले आहे। परंतु त्याची अंमलबजावणी महिनाहून सुद्धा झालेली नाही। त्यामुळे सदरची अंमलबजावणी तातडीने होण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना सर्व शेतकरी बांधव व सर्वपक्षीय यांच्या वतीने उपोषण सुरू झाले आहे। सदर आंदोलनाच्या वेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बीजी काका पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर उन्मेष देशमुख, बळीराजा आटपाडी तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड, बळीराजा शेतकरी संघटना आटपाडी तालुका युवा अध्यक्ष अमित गिड्डे, बळीराजा शेतकरी संघटना आटपाडी तालुका कार्याध्यक्ष जयवंत गायकवाड, बळीराजा शेतकरी संघटना आटपाडी तालुका सचिव समाधान जगदाळे, औदुंबर गळवे, राहुल जगदाळे, सागर जगदाळे, सातारा जिल्हा अध्यक्ष साजिद मुल्ला, काँग्रेसचे राहुल गायकवाड, जयदीप भोसले, अनिल वाघमारे, मोहन खरात, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष DM पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिस्थिती असून त्यातल्या त्यात सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यामध्ये जत, कवठेमंकाळ, तासगावचा पूर्व भाग हा भीषण दुष्काळ असल्यामुळं यामध्ये आज आम्ही या ठिकाणी आटपाडीमध्ये बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं चारा छावणी व्हाव्यात या मागणीसाठी आम्ही बसलेलो आहोत। वास्तविक पाहता चारा छावण्या सुरू कराव्यात म्हणून या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी निवेदन दिलं, परंतु प्रशासनाला याचं काहीही गांभीर्य नाही। लाखो रुपयाचा पगार घेऊन जनतेचा हाल करायचं, शेतकऱ्यांची अवस्था बेकार करायची आणि मागणीकडे मात्र दुर्लक्ष करायचा हा यांचा पायंडा पडलेला आहे। आज या भागामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत बिकट झालेला आहे। पाणी 8-8, 10-10 दिवसापासून मिळत नाहीये। रानामध्ये, मळ्यामध्ये, वाडी वस्तीमध्ये अशा ठिकाणी या चाऱ्यामध्ये जनावर चाऱ्याशिवाय जगू शकत नाहीत। परंतु अत्यंत मुडदाड आणि गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांनी हा फेब्रुवारी महिना संपत आला म्हणून आम्ही या ठिकाणी जमलो आहोत। या ठिकाणी आमच्या बरोबर काँग्रेस आहे, RPI, बाकीच्या सर्व घटकांनी पाठिंबा दिलेला आहे। आम्ही हे आंदोलन तीव्र करू आणि जर या शासनाने दखल घेतली नाही तर प्रशासन राबवलेली नाही, केवळ कागदोपत्री उत्तर दिलंय आम्ही चारा छावण्या सुरू करू। आज तालुक्यात आर्थिक परिस्थिती वाईट असताना आता गेले कित्येक दिवस झालं छावणी चालू व्हायला पाहिजे, अजून छावण्या चालू झालेल्या नाहीत। शासनाने यापूर्वी सांगितलं होतं तात्काळ छावण्या चालू करा। आज आपला आटपाडी असतील, जत असतील, कवठेमंकाळ असतील, खानापूरचा भाग सुद्धा आज प्यायची पाण्याची परिस्थिती नाही। आज पश्चिम भागात जरी कॅनेलचं पाणी जरी आलं असलं तरी आज पाऊस पडलेला आहे का? पाऊस पडलेला नाही। सध्या आज चाऱ्याची परिस्थिती अतिशय गंभीर असताना आज शेतपळसारख्या ठिकाणी सुद्धा परिस्थिती गंभीर आहे। ह्याकडे आज सध्या शासनाचं, आज खासदार असतील, आमदार असतील, त्यांचं सुद्धा दुर्लक्ष आहे। या प्रशासनाने आज ऑफिसला काय म्हणतात आम्ही मागेल तिथं छावणी द्यायला तयार आहे, पण ही परिस्थिती नाही तशी। आज सध्या त्यांनी तात्काळ छावण्या जे आले तात्काळ छावण्या चालू केल्या पाहिजेत, हीच आमची मागणी आहे। सांगा आता का आंदोलन याची दखल घेणं तर डायरेक्ट कलेक्टरला करायला सुरू आहे। आमचे बळीराजा शेतकरी संघटना आणि काँग्रेस आहे पक्षाच्या वतीनं आम्ही तहसीलदार कार्यालय या ठिकाणी 1 दिवसाचं सरकारी आंदोलन आम्ही करत आहे। प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत, प्रश्न बिकट आहेत, परिस्थिती वाईट आहे, दुष्काळ मोठा आहे। अशा परिस्थितीमध्ये प्रशासनानं खऱ्या अर्थानं
दखल घ्यायला पाहिजे. माझे 2-3 प्रश्न आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं असा विषय आहे की आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतोय त्यांनी खऱ्या अर्थानं लक्ष देऊन हे सोडवलं पाहिजेत, पण तसं काय होत नाही. मग मला सांगा, काँग्रेस आणि बळीराजाजोडी इथून पुढच्या काळामध्ये आपण काका असे लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे का आपण इथून? अडचणीचा विषय आहे, आपली दखल घेतली जात नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत. तिथे गेल्यानंतर दुधाचा प्रश्नाचा विषय नाही, FRPचा विषय नाही, चारा छावणीचा आपल्याकडे दुष्काळ आहे तर चारा छावणी किंवा प्रशासनाला कुठलेही गांभीर्य नसल्यासारखं एसीत बसून येतात जातात. याच्या व्यतिरिक्त त्याचं दुसरं कुठलं काम नाही. लोकप्रतिनिधी तसेच, प्रशासनही तसेच. इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी आंदोलनाची दखल घ्यावी आणि चारा छावण्या जिथं जिथं लागणार आहेत त्या ठिकाणी चारा छावण्या उभ्या कराव्यात, असं आमचं एक प्रामाणिक मत आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. गेले 2 महिने झालं चाऱ्या टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याअभावी जनावरांचा हाल चालू आहे. शासनाने 25 जानेवारीला जनावरांच्या चाऱ्याप्रश्नी गांभीर्यानं मीटिंग बोलवून अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या, पण परत तोंडी सूचना अशा दिल्या आमच्या कानावर येते की प्रत्यक्षात काही कारवाई करू नका. तर शेतकऱ्याच्या जनावरांचा किंवा शेतकऱ्यांचा हा चाललेला खिलवाड, जनावर आज चाऱ्याविना पाण्याविना हंबरडा फोडत आहेत. तर हा विषय गांभीर्याचा आहे. उद्या एखाद्या जनावर दगावलं, एखाद्या व्यक्तीला काही त्रास झाला, त्याच्या होणाऱ्या 100% नुकसानास हे शासन जबाबदार राहील. शासनाचं काम आहे. आज 1.5 महिना झाला आपण जाहीर काढलाय, पण प्रत्यक्षात शून्य कारवाई. हा लोकांचा खेळ बंद करावा. प्रशांत देशमुखसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, आटपाडी.